मित्रांनो नमस्कार, मी मारुती काळजाते या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो. हे पाठीमागं आपल्याला जास्वंदाचं झाड दिसतं. मी काही दिवसापूर्वी हे कटिंग केलं होतं. आता बघा, हे कटिंग केल्यानंतर एक 3 आठवडे होऊन गेले असतील समजा अंदाज. तर कसं आलं आहे, कसं फुटलं आहे, हिरवंगार झाले, काय वाटतं तुम्हाला, आपण पाहूया. तर मित्रांनो, आजचा आपला हा छोटासा व्हिडिओ एकदम सुंदर असं बागकाम करणाऱ्यांसाठी आहे. आपण मागल्या 3 आठवड्यापूर्वी हे जास्वंदीचं झाड त्याची आपण कापणी केली होती. आता पावसाळा सुरू आहे, अधूनमधून ढग येत आहेत, रिमझिम पाऊस पडतो आहे, मोठा येत नसला पाऊस तरी, आणि यामुळं लहान लहान गवत उगवतंय. कापणी केलेल्या अशा झाडाला छान असे हिरवेगार फुटलेत. कुठं कुठं कळ्या येऊ लागल्यात. त्या कळ्यांची फुलंही झालेली आपल्याला दिसत आहेत. उन्हाळा संपून पावसाळा लागलेला, त्यावेळेस फुलांची संख्या हळूहळू कमी होत होती. तेव्हा आपण या झाडाची कापणी केली. कापणी करत असताना मनामध्ये शंका होती की पुन्हा हे झाड नक्की फुलेल का, फुलं देईल का, फुटेल का. पण आज ही शंका दूर होते, कारण कापणी आणि छाटणी केल्यानंतर फुटवा झालेला हिरवागार आपल्याला दिसतो. छाटणी केल्यानं जुने कमजोर अशा फांद्या त्या निघून जातात, नव्या फांद्या फुटतात आणि झाड असं हिरवगार होऊन जातं. कापणी छाटणी करावी का आणि कशी करावी असा माझा व्हिडिओ आपण पाहिला नसेल तर तो पाहून घ्या. आणि मित्रांनो, आणखी पुढच्या 8-10 दिवसामध्ये हे झाड अजून फुलून येईल, त्याला भरपूर फुलं येतील आणि ही फुलं आपण पूजेसाठी वापरणार. ही नवी ऊर्जा आपल्या मनाला नक्कीच उभारी देऊन जाते. ही छाटणी कापणी म्हणजे झाडाला त्रास देणं नाही किंवा त्याला शिक्षा वगैरे नाही, तर या झाडाची नव्याने सुरुवात ठरते. म्हणून मित्रांनो, आपल्याकडं असं जास्वंदीचं किंवा अशीच फुलं झाडं असतील तर ती योग्य वेळेत छाटणी करून घेतली पाहिजे. छोट्या छोट्या फुटव्यांना आता लहान लहान या ठिकाणी आपल्याला दिसतं कळ्या लागू लागल्यात आणि हीच कळी परत आपल्याला समोर दिसतं अशी गुलाबी जास्वंदी फुलं उमलून येतील. आणि त्यामुळं अजून याची संख्या वाढल्यानंतर आपल्याला हे पाहताना खूप भारी वाटतंय. तुमच्याकडं असं जास्वंदीचं झाड आहे का? त्याला कशी फुलं येतात? त्याचा पांढऱ्या रंगाची आहे की जांभळ्या की गुलाबी रंगाची आहे? अशा 2-3 प्रकारच्या जास्वंदीच्या फुलांचे रंग असतात. तर आपल्याकडं कोणती जास्वंदी आहे ते पण मित्रांनो सांगा. आणि हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला ते नक्की सांगा. लाईक करा, शेअर करा आणि असेच नवनवीन विविध माहितीचे व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या मारुती काळजाते या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. नमस्कार, धन्यवाद.